म्हणजे आता जसं ख्रिश्चन धर्म पसरला, ख्रिश्चन धर्म मोस्टली USA मध्ये पसरला, त्याच्यानंतर आफ्रिकेमध्ये पसरला, युरोपमध्ये पसरला, अमेरिकेमध्ये पसरला, ब्राझील आलं, अर्जेंटिना आलं. प्रत्येक ठिकाणी कॅथोलिक चर्चची मान्यता वेगळी होती. रशियामध्ये पण वेगळी होती. प्रत्येक ठिकाणी मान्यता देखील वेगळी होती आणि प्रत्येक ठिकाणी रिच्युअल्स देखील वेगळे होते. पण सगळ्या रिच्युअलमध्ये डिमन मात्र एकच होता, लुसिफर. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. आता हे झालं ऐतिहासिक दृष्टिकोनातून. जसजसा काळ पुढे गेला तसतसं ह्याच्यामध्ये अधिक मान्यता यायला लागल्या, रिच्युअल्स वाढायला लागले. देशादेशांच्या म्हणजे आता जसं ख्रिश्चन धर्म पसरला, ख्रिश्चन धर्म मोस्टली USA मध्ये पसरला, त्याच्यानंतर आफ्रिकेमध्ये पसरला, युरोपमध्ये पसरला आणि तुमचं काय म्हणतात साऊथ अमेरिकेमध्ये पसरला, ब्राझील आलं, अर्जेंटिना आलं. प्रत्येक ठिकाणी कॅथोलिक चर्चची मान्यता वेगळी होती. रशियामध्ये पण वेगळी होती. प्रत्येक ठिकाणी मान्यता देखील वेगळी होती आणि प्रत्येक ठिकाणी रिच्युअल्स देखील वेगळे होते. पण सगळ्या रिच्युअलमध्ये डिमन मात्र एकच होता, लुसिफर. आत्तापर्यंत आपण हॅलोवीन काय होतंय मी सांगायचा आपल्या दर्शकांना प्रयत्न केला. ऑल हॅलोज इव्ह म्हणजे हॅलोवीन, म्हणजे त्याचं ऑल हॅलोज इव्ह बोलता येत नव्हतं लोकांना, म्हणून त्याचा छोटा जो फॉर्म होता, शॉर्ट फॉर्म, त्याला हॅलोवीन म्हणतात. लुसिफर ही जी व्यक्तिरेखा आहे ह्याच्यावर आपण थोडं आता बोलू. लुसिफर हा फॉलन एंजल आहे. काही लोक लुसिफरला फॉलो करतात, काही लोक लुसिफरला राक्षस म्हणतात. पण लुसिफर हा ॲक्च्युली ख्रिश्चन धर्मानुसार डिमन आहे. द किंग ऑफ डिमन, द किंग ऑफ हेल, राक्षस, जो सैटन आहे, ज्याचं ॲक्च्युअल नाव सैटन आहे. आणि जे लोक दाखवतात ना की त्यांनी ते ट्रायडंट घेतले, त्रिशूळ, त्याला 2 शिंगे, नाही. ॲक्च्युअल लुसिफर हा खूप सुंदर दिसतो. लुसिफर हा लाईटचा देव आहे, लाईटचा एंजल आहे, एनलाइटमेंटचा एंजल आहे. तो तुम्हाला डील देतो, तो तुम्हाला लालच देतो, नॉलेजचं देईल, वासनेचं देईल, पैशाचं देईल, वस्तूंचं देईल ज्याच्यामध्ये तुमचं मन अडकलंय आणि त्याच्या बदलीत काहीतरी मागेल. हा लुसिफर दिसतो कसा, तर रॅम म्हणजे मेंढा, आणि म्हणजे मेंढ्याचं डोकं आणि खाली माणसाची बॉडी, आणि त्याला स्टार आहे, रेड कलरचा स्टार आहे, आणि त्याचा डावा हात पुढे अभय मुद्रेमध्ये. अभय मुद्रा म्हणजे जो असा हात असतो आपण गणपतीची बघतो ना तशी, पण तो डावा हात आहे. जसं मी आधी पण सांगितलं होतं, उजवा, राईट, इज द प्रतीक ऑफ द पॉझिटिव्हिटी. सकारात्मकतेचं प्रतीक म्हणजे उजवा आहे. डावा हे लुसिफरच्या दृष्टीने, म्हणजे जे लुसिफरला मानतात, सॅटनला मानतात, त्यांच्या दृष्टीने क्वेश्चनिंगचं, स्वतंत्रतेचं प्रतीक आहे. आणि ख्रिश्चनिटी म्हणजे जे धर्म आहे त्यांच्या दृष्टीने चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणे ह्याचं प्रतीक आहे. ह्या चुकीच्या गोष्टी फार भयानक सुद्धा आहेत, मी सांगीन पुढे एक एक करत. पण हा लुसिफर आला कुठून, ह्याचं क्रिएशन झालं कुठून, ॲक्च्युअल स्क्रिप्चर्समध्ये लुसिफरची प्रेरणा आली कशी, त्याची जी सुरुवात आहे ती सेल्टिक, जे मी बोललो होतो ना एथनिक ट्राईब 2000 वर्षांपूर्वीची, तिथून आहे. सेल्टिक जसं मी सांगितलं प्राणी पक्ष्यांना मानणारी आणि निसर्गाची पूजा करणारी एक ट्राईब होती, जी लढाऊ ट्राईब होती. सेल्टिक ही अशी ट्राईब आहे की त्या काळी युद्धशास्त्रामध्ये खूप निपुण असलेली ट्राईब होती, की लाकडापासून शील्ड तयार करणे किंवा तलवार तयार करणे त्या ट्राईबला जमलं होतं करायला. त्यांच्यामध्ये सेम लुसिफरचं जे मी वर्णन केलंय तसा एक अल्टिमेट डिमॉन होता, त्याचं नाव होतं बॅलर. हा बॅलर कशाचं प्रतिनिधित्व करायचा, विचक्राफ्ट म्हणजे चेटुक विद्या, वशीकरण, रक्तपिती
म्हणजे जर तुम्ही त्याचं ऐकलं नाही तर तुम्ही रक्ताच्या उलट्या करून मरताल. प्लेग. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेती आली तर शेतीला सगळ्यात महत्त्वाची भीती असते ती टोळधाडेची. म्हणजे एका वेळी स्वॉर्म येतो ना किड्यांचा आणि ते सगळं खाऊन टाकतं. सो त्याचा देव हे ते बॅलरला समजायचे. पुढे जसं सेल्टिक मी सांगितलं की ह्या मान्यता पुढे ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये पण सेमच होत गेल्या. आणि ख्रिश्चन कम्युनिटीचे जे टेक्स्ट होते ते वेगळे होते पण थोडेफार ते बॅलरशी संबंधित होते. जो सॅटर्न आहे तो ह्याचंच प्रतिनिधित्व करतो. न्यू एज हॅलोविन जे आहे ना हे सॅटनिझमशी थोडं जवळचं आहे, जास्तच जवळचं आहे ॲक्च्युली. हे न्यू एज हॅलोविन कुठून चालू झालं तर USA अमेरिकेपासून. अमेरिकेमध्ये हॅलोविन आलं कसं तर पहिली गोष्ट अमेरिकेमध्ये जे पहिले राज्य म्हणजे जे प्रशासक होते ते ब्रिटिश होते. न्यू इंग्लंडमध्ये हॅलोविन साजरं केलं जायचं कारण मी आधी सांगितलं होतं की तो सेल्टिकचा पहिला भाग होता. त्याच्यानंतर तो रोमन एम्पायरकडे गेला आणि रोमन कॅथलिक चर्चने तिकडे स्वतःच्या मान्यता वठवायला चालू केलं आणि मर्ज केला त्यांच्या संस्कृतींबरोबर आणि एक नवीन संस्कृती तिथं उदयाला आली. ते जे रोमन कॅथलिक होते जे पुढे तिकडे राज्य करत होते त्यातली बहुतांश जी जनता होती युनायटेड किंगडममधली आणि आयर्लंडमधली ही ख्रिश्चन झाली. जशी अमेरिको वेस्पुसीने अमेरिका शोधली तशी UKचे लोकांचे स्थलांतरण तिथं व्हायला लागलं आणि वसाहत तिकडे चालू म्हणजे वसाहतवाद, कोलोनलायझेशन. ठीक आहे. तिकडून ही संस्कृती अमेरिकेमध्ये आली जिथे ॲक्च्युअल रेड इंडियन्स होते. रेड इंडियन्समध्ये एक मान्यता आहे की ते त्यांच्या पूर्वजांशी बोलू शकतात, की त्यांचा जो ट्राईबचा लीडर असतो त्याच्या अंगामध्ये पूर्वज येतात. आत्ता ही नवीन संस्कृती परत मर्ज झाली या संस्कृतीबरोबर आणि इथून विचक्राफ्टची एंट्री झाली हॅलोविनच्या मान्यतांमध्ये. इसवी सन 1800च्या पुढे हॅलोविन हे नुसतं सण म्हणून नाही बघण्यात आलं, ते वर्शिप म्हणून बघण्यात आलं. भूतांचं, हडळींचं, लुसिफरचं आणि लुसिफरच्या 7 सर्पंटचं. हे 7 सर्पंट हे लुसिफरचे सगळ्यात विश्वासू मिनियन्स आहेत. 1800 मध्ये हॅलोविन आलं आणि अमेरिकेमध्ये मग जॅको लँटनची स्टार्टिंग झाली. त्याच्याने ट्रिकोट्रीटची झाली. जॅको लँटीन म्हणजे ते मी तुम्हाला सांगितलं भोपळा, त्याची पण खूप एक रंजक कथा आहे. तर एक ड्रंकन जॅक म्हणून कॅरेक्टर होतं 1616च्या दरम्यान आणि असं म्हणतात की तो सॅटॅनिझमशी रिलेटेड मनुष्य होता आणि तो सॅटनची पूजा करायचा. त्यांनी सॅटनशी डील केली आणि सॅटनला आपण काय समजतो ट्रिक्स्टर, पण तो अशी काही डील करायचा ना जॅक सॅटन बरोबर की तो त्यातून पळवाट काढायचा, लूपहोल शोधायचा. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, 4 वेळा झालं. 5व्या टायमाला मात्र प्रॉब्लेम असा झाला की ह्याचं वय झालेलं होतं. सॅटनने त्याला शाप दिला. तो बोलला की तू माझ्याशी डील करतो आणि पळत सुटतो. मी तुला शाप देतो की तुझा आत्मा असाच जगभर फिरत राहील आणि तुझ्या आत्म्याला सडलेल्या प्रेतांचा वास येईल. तू ज्यांच्या ज्यांच्या घरी जाशील तिथे निगेटिव्हिटी घेऊन जाशील. तुला हे फक्त एकच गोष्ट अडवू शकते, भयानक चेहरा. म्हणून लोकांनी जॅको लँटन घराबाहेर लावायला चालू केले की त्या ड्रंकन जॅकचा भोपळा जो लावतो, म्हणून ते भोपळा आपण बघतो. आता ट्रिकोट्रीट जसं मी सांगितलं की सेल्टिक जी ट्राईब होती त्या मान्यतेनुसार ते प्राण्यांचे वस्त्र घालायचे स्किनपासून तयार झालेले आणि ते जे स्किनपासून तयार झालेले वस्त्र त्याच्यानंतर प्राण्यांचे बळी देऊन त्यांचे जे हेड्स म्हणजे त्यांचा जो चेहरा आहे त्याचे ते मास्क बनवून बोनफायर करून त्याच्या भोवती फिरणे, डान्स करणे, बळी देणे आणि आत्म्याशी संवाद साधणे हे सेल्टिक कल्चरमध्ये होतं. त्यातच पुढची आवृत्ती म्हणजे ट्रिकोट्रीट जे USAने थोडं कस्टमाइज केलं आपण बोलू शकतो, की ज्याच्यामध्ये भूतांचे पेहराव करणे आणि लोकांच्या घरी जाऊन ट्रिकोट्रीट देणे, म्हणजे एकतर कॅन्डी द्या किंवा आम्ही तुम्हाला घाबरू. तर अशी
मान्यता चालू आहे. आता हे जर आपण म्हणजे थोडं चाइल्डिश वाटतं किंवा एक असं सण वाटतो आणि ते तसंच ॲक्च्युली USA मध्ये होतं. पण हे चेंज कधी झालं माहिती आहे का? ज्यावेळी USA मध्ये ॲक्च्युअल ऑकल्ट जे आपण म्हणतो ते मुवमेंट चालू झाली 1870-80च्या दरम्यान. ही जी ऑकल्ट मुवमेंट होती, ज्याला आपण सोसायटी बोलू शकतो, ती होती कू क्लक्स क्लॅनची. कू क्लस क्लॅन. KKK. काय आहे KKK? जगातली आत्तापर्यंतची सगळ्यात व्हायोलंट सोसायटी. अमेरिकेमध्ये सिव्हिल वॉर झालेलं होतं, ज्याच्यामध्ये श्वेत आणि अश्वेत यांचा लढा झालेला होता आणि त्यातून अमेरिकामध्ये रिफॉर्म्स आले, ज्याच्यामध्ये जे व्हाईट सुपरमिस्टिक होते लोक, श्वेतवादी की कलर म्हणजे जे स्किन कलरला महत्त्व देतात आहे, जे अश्वेत म्हणजे ब्लॅक लोकांच्या विरोधातले होते, त्यांना समोर उच्चाटन म्हणजे हिटलर सारखे लोक की जिनोसाइडल अजेंडा ठेवून त्यांच्या विरोधात पूर्ण काम करणे हे ज्यांचं मोटिवेशन आहे, अशी एक सोसायटी तयार झाली. ती होती कू क्लक्स क्लॅनची. ही कू क्लक्स क्लॅनची सोसायटी कशी वर्क करायची, तर त्यावेळेचे जे प्रॉमिनंट ब्लॅक लिडर्स असायचे किंवा अशा व्यक्ती की ज्या प्रसिद्ध आहेत, त्यांच्या घराबाहेर लेटर टाकायचं जे रक्ताने लिहिलेलं आहे, ज्याच्यावर सॅटॅनिक स्टार आहे, ज्याच्यावर स्पॅनिश हुड आहे. म्हणजे स्पॅनिश हुड म्हणजे जर तुम्ही प्लेग डॉक्टर ही कॉन्सेप्ट माहीत असेल तर प्लेग डॉक्टर बेसिकली असं कावळ्यासारखं पूर्ण त्याचं एक मास्क असतं पुढे आलेलं, तो पूर्ण स्वतःला झाकलेलं असतं कपड्यांनी, ब्लॅक कोटने, जे लेझरचं असतं, कारण व्हायरसचं इन्फेक्शन होऊ नये. हेच फक्त तुम्ही ना ब्लॅकच्या ऐवजी व्हाईट करा आणि रक्ताने तयार केलेला क्रॉस, हे कू क्लक्स क्लॅनची ओळख होती. हे तिथे लोकांच्या घराबाहेर फेकायचे. त्याच्यानंतर ते 7 दिवसाच्या ते पूर्ण घर त्या फॅमिलीसकट जाळून टाकायचे. बापरे, जाळून टाक. पूर्ण जाळून टाकायचे. या कू क्लक्स क्लॅनचं जे चालू झालं तर ते असं म्हणतात की हॅलोविनला स्पेसिफिकली ज्यावेळी आत्म्यांशी त्यांच्या मान्यतेनुसार पूर्वजांशी पितरांशी कनेक्ट होतो, त्यावेळी असंच बोनफायरचं स्ट्रक्चर करायचं, त्याच्याभोवती रिंगण करायचे आणि मध्ये भाला आणि त्याच्यावरती त्यांनी बळी दिलेला माणूस त्याचं तोंड टोकावर लावून नाच करणे किंवा प्रेयर करणे सॅटॅनसाठी, असल्या गोष्टी कू क्लक्स क्लॅनने केल्या. ह्याच कालखंडामध्ये प्लॅन्चेट ज्याला आपण म्हणतो औजा बोर्ड, ह्याची कॉन्सेप्ट फर्स्ट आली की आपण आत्म्यांना बोलवू शकतो. पुढे एक हिस्टॉरिकल फिगर आली जिने ह्या गोष्टींना मान्यता दिली नाही किंवा त्यांनी नाकारलं. तो होता आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा जादूगार हॅरी हुडीनी. त्याचं आणि सर आर्थर कॉनन डायलचं एक खूप मोठं वॉर आहे, त्याच्यावर पण मी ही एक कॉन्सेप्ट सांगितल्यानंतर येतो. तुम्ही जर बघितलं असेल तर हॅलोविन आणि ह्या ज्या काही रिच्युअल्स आहे ह्याच्या मध्यस्थानी केंद्रस्थानी आपण सॅटनला बघतो, लुसिफरला. पण लुसिफर हा हेलचा राजा आहे. ह्याचा अर्थ असा की त्याचे काही सेनापती पण असतील. ख्रिश्चन मान्यतेनुसार या सेनापतींची नावं देखील आहेत, हे त्यांचं अस्तित्व देखील आहे. बेल्झेबब हा पहिला कमांडर इन चीफ आहे लुसिफरचा, जो स्पेसिफिकली वॉर रिलेटेड आहे. म्हणजे जर त्याचं परत स्वर्गाशी वॉर झालं नरकाचं तर तो लुसिफरचा सेनापती आहे जो पहिलं वॉर स्टार्ट करेल. ही इज द फ्रंटियर की तो नेतृत्व करेल लुसिफरसाठी. दुसरा आहे ॲबॅडन. येस, ॲबॅडॉन पण बोलू शकतो आपण त्याला. हे आळशीपणाचं प्रतीक आहे आणि हा जो आहे हा अनर्कीचं देखील प्रतीक आहे. राईट करवणे, भांडणं लावणे हे ॲबॅडॉन करतो. ॲबॅडॉन हा काळ्या घोड्यावर बसलेला असतो आणि त्याचा जो ऑरा आहे तो बर्फाशी रिलेटेड आहे. म्हणजे
तुम्ही श्वास घेऊ शकत नाही जर तो असेल तर. सो तो हवेला आहे ना -20 डिग्रीला खाली आणू शकतो असं लिहिण्यात आलं त्याच्या बाबतीत. ॲस्मोडियस पुढचा डिमन हा वासनेशी संबंधित आहे, लस्ट. की ॲस्मोडियस हा लस्ट कंट्रोल करतो. जर तुम्हाला लस्ट आहे तर तुमच्यावर ॲस्मोडियसचा प्रभाव आहे. त्याच्यानंतर आय थिंक या डिमन मधला हे जे 7 डिमन आहेत, सगळ्यात भयानक जो आहे, ज्याला लुसिफर पण कधी कधी घाबरतो, कारण तो टेक्निकली कोणाच्याच अंडर नाही आहे, तो आहे मेफिस्टोफेलिस. मेफिस्टो फेलिस. फेलिस. ओके. सो मेफिस्टो आपण बोलू शकतो त्याला. मेफिस्टो कोण आहे? तर मेफिस्टो हा बेसिकली 7 नरक आहेत ख्रिश्चन ह्याच्यामध्ये. ख्रिश्चनची जी काही तुम्ही गॉस्पेल वगैरे वाचाल त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की 7 नरक आहेत. मेफिस्टोफेलिसचं एक पॅरलल युनिव्हर्स आहे ज्याच्यामध्ये तो माणसाच्या वेशात असतो. तो सिम्पली तुमच्याकडे येईल, तुम्हाला एखादी कथा सांगेल, स्टोरी टेल करेल आणि तुम्हाला त्या गोष्टीबद्दल आवड निर्माण करेल. तो तुमच्या बुद्धीशी खेळेल, तुम्हाला पण कळणार नाही की तो तुमच्याशी खेळतोय. आणि तो तुम्हाला खूप प्रेमाने विचारेल की बोल काय हवं तुला, सगळं देतो. द मुमेंट टू म्हणता मला हे हवंय, तो तुम्हाला दाखवणार नाही, तो अशा शब्दात मांडणी करेल. ही इज अ ग्रेट स्टोरी टेलर. की तुम्हाला आता छोटीशीच किंमत आहे, पण त्याच्या ह्याच्यामध्ये खूप इफ आणि बट आहेत, किंतु किंवा परंतु आहेत. मेफिस्टोफेलिस जो आहे तो डीलचा डिमन आहे. म्हणजे तुम्ही डील त्याबरोबर केली, तुम्ही लटकला, तुम्ही मेफिस्टोफेलिसच्या हेलमध्ये कायमचे जखडले गेले. म्हणून सॅटर्न कधी मेफिस्टोफेलिसच्या समोर येत नाही लुसिफर, कारण त्याला असं वाटतं की त्यांनी मला स्टोरी सांगितली तर मी पण फसेन. म्हणून हा खूप भयानक डिमन आहे. बेलियाल. बेलियाल कोण आहे? सॅटर्नचा मुलगा. सॅटर्न ज्याच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो तो बेलियाल. आणि बिल्झेबब हा फ्लाईटचा लॉर्ड आहे. म्हणजे एखादं शरीर आहे ते कुजतंय तर त्याला पडणाऱ्या आळ्या आल्या, किंवा एखादं पीक आहे ते नाचते तर त्याच्यावर आलेली टोळधाड, किंवा माशा, किडे मुंग्या, ह्याचा जो डिमन आहे तो. बेल्फेगॉर हा ग्लुटोनिक, खादाडपणाशी रिलेटेड आहे. उलटी आली, खादाडपणा आला, पस आलं, पू आलं, ह्याच्या रिलेटेड जो असलेला डिमन आहे तो बेल्फेगॉर आहे. तर हे डिमन्स आहेत जे लुसिफरच्या टीममध्ये आहे. मोस्टली मी जे बॅलरचं वर्णन केलंय की त्याचे जे काही ट्रेट्स आहेत ते ह्यांच्याशी तुम्ही जर बघत असाल सिमिलर आहेत. देवाला मानणारा वर्ग होता तसा ह्यांनाही मानणारा वर्ग पुढे USA मध्ये क्रिएट झाला. बॅलरचं मी थोडं आता एक वैशिष्ट्य सांगतो आणि थोडंसं एक माहिती देतो आणि त्याच्यानंतर मग पुढच्या पार्टकडे वळू. सो जर तुम्ही लॉर्ड ऑफ द रिंग हा मूवी बघितला असेल, त्यामध्ये गॅन्डाल्फ नावाचं एक कॅरेक्टर आहे. आणि गॅन्डाल्फ खाईमध्ये पडतात, म्हणजे दरीमध्ये पडतात. त्याच्या आधी ते ज्या डिमनशी लढले आहेत ते बॅलरशी, म्हणजे ते बॅलरवरती प्रेरणा घेऊन केलं आहे. बॅलर हा प्रचंड मोठा ह्यूज साईजचा डिमन आहे ज्याचा चेहरा आगीने बनलेला आहे, ज्याच्या दोन्ही हातामध्ये स्वॉर्ड आहे, जो एका किल्ल्या एवढा मोठा आहे आणि तो एकेका पावलामध्ये एक एक गाव जाळतो आणि नष्ट करतो. हे बॅलर आहे जो दगड उचलून टाकतो किल्ल्यांवरती आणि तो पूर्ण जी संस्कृती ती नष्ट करण्याचा प्रयत्न करतो माणसांची. सेम लुसिफर काम करतो. आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात डेंजर जो मर्डरर होता तो या बॅलर आणि लुसिफरची प्रेरणा घेऊन आलेला होता. त्याचं नाव होतं जॅक द रिपर. जॅक द रिपर हा अननोन असा मर्डरर होता ज्यांनी लेट 1900च्या दरम्यान खूप असे मर्डर्स केले. आणि पुढे आर्थर कॉनन डॉईल, शर्लॉक होम्सचे जनक, ज्यांनी शर्लॉक होम्स लिहिले, अगाथा ख्रिस्ती पण आहेत खूप मोठ्या लेखिका ज्यांनी हर्क्युल पॉयरोट लिहिला. हे जे मर्डर मिस्ट्रीचे लेखक होते ते जॅक द रिपर पासून ना प्रभावित झाले. शर्लॉक होम्स जे कॅरेक्टर आहे
हे पण त्याच्यावरच बेस्ड आहे पॉझिटिव्ह वेमध्ये. जॅक द रिपर इज द निगेटिव्ह, शेरलॉक होम इज टोटल अपोजिट पॉझिटिव्ह. तर असं म्हणतात की जॅक द रिपर जो गायब झाला तो कदाचित ह्यांनी एकदम पछाडलेला असेल की काहीतरी आपण सॅटनला बळी देतोय. असा कोणता सिरियल किलर आहे जो 19-20 जणांना मारेल रॅन्डमली? म्हणजे काहीतरी मोटिवेशन असायला पाहिजे, तुम्ही का मारताय, तुम्हाला कोणी त्रास दिला नाही, रॅन्डमली तो आला, तो मारून गेला आणि तो गायब झाला. तर असं म्हणतात सॅटॅनिक कल्टशी रिलेटेड आहे. जसं मी सांगितलं औजा बोर्ड आला, जो पुढे हॅरी हुडिनीने सांगितलं की काय आत्मे वगैरे येत नाही. त्यावेळी ह्या जगातली सगळ्यात मोठी डिबेट जी होती की जे भूतांना मानतात आणि जे भूतांना मानत नाही यांच्यात झाली. भूतांना मानणारा जो वर्ग होता तो होता सर आर्थर कॉनन डायलचा, ज्याचे सर आर्थर कॉनन डायल नेतृत्व करायचे. हॅरी हुडिनी म्हणायचं की प्रत्येक ठिकाणी सायन्स आहे. ह्या दोघांमध्ये ज्यावेळी डिबेट झाली ती अल्टिमेट लेवलची झाली, ज्याच्यावरती हॅरी हुडिनीकडे 3-4 गोष्टींची उत्तरं नव्हती. त्यातलं सगळ्यात महत्वाचं जे त्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता सर आर्थर कॉनन डायलकडून, तो एका पुस्तकासंदर्भात होता. त्या पुस्तकाचं नाव होतं कोडेक्स गिगा. कोडेक्स गिगा. कोडेक्स गिगा बद्दल सांगायच्या आधी आपण हॅलोविन मुवमेंटकडे येऊ थोडंसं, की हॅलोविन मुवमेंट 1950-60 पर्यंत नीट झाली. आणि जे आपण कुक्लक्स क्लॅनचं सांगितलं त्याचे 3 पार्ट आले. कुक्लक्स क्लॅनचा जो फर्स्ट फेज होता तो 1865 to 1872चा होता. सेकंड फेज होता तो 1915 to 1944चा होता. आणि जो थर्ड फेज होता तो 1946 to 1950चा होता. जेम्स क्रो नावाचा एक व्यक्ती होता, त्यांनी जॉन केनेडी, त्याच्यानंतर जे कॅल्विन आणि रिचर्ड रीड ह्या लोकांबरोबर ह्या सोसायटीला लीड केलं. आणि ही सोसायटी जी सुरुवातीला एकदम ॲग्रेसिव्ह होती ती नंतर स्ट्रक्चरल झाली, म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन्स. ह्या सोसायटीमध्ये आणि हॅलोविनच्या ज्या पार्टीज होत होत्या त्यावेळी मग औजा बोर्डचं खूप प्रक्रिया आल्या. आणि ते जे औजा बोर्ड वगैरे जे होतं त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं असायचं की आम्ही आत्म्यांना बोलवतोय आणि आत्मे आमच्याशी कनेक्ट करतात आहे आणि एका सर्कलमध्ये आम्ही बसतोय आणि आत्मे आमच्याशी येऊन बोलतात आहे, ज्याला हॅरी हुडिनीने नाकारलं. त्याच्यानंतर एक सायकिक नावाचा कॉन्सेप्ट आला. सायकिक म्हणजे काय की ज्यांच्या अंगात आत्मा येतो आणि त्या आत्म्याच्या थ्रू तो आत्मा त्या बॉडी थ्रू लोकांशी कनेक्ट करतो. ह्या सगळ्या वेस्टर्न कॉन्सेप्ट्स होत्या. या सगळ्यांच्या मुळाशी कोण होता कंट्रोलर करण्याचा? तो परत लुसिफर सॅटर्न होता. या सगळ्याचा अर्क म्हणजे कुक्लक्स क्लॅनची सोसायटी आली, जॅक द रिपर आला, औजा बोर्ड आला, सॅटॅनिक मान्यता आली, बॅलरची कॉन्सेप्ट आली, हॅलोविन आलं, आत्म्यांना बोलवणं आलं, ब्लॅक मॅजिक आलं, विचक्राफ्ट आलं, द ब्लड ड्रॉप क्रॉस आलं, म्हणजे की क्रॉसवरती ब्लड ड्रॉप करायचा आणि बळी द्यायचा, जे कुक्लक्स क्लॅन करायचं. एक टेक्निकली अमेरिकेमध्ये त्याला फिलॉसॉफर मानण्यात येतं, पण काही लोक त्याला विरोधपत करतात. अँटन शेसडॉर लेवी नावाचा एक मनुष्य होता, ज्याला द ब्लॅक पोप म्हणून ओळखलं जातं. पोप म्हणजे जो आपले ख्रिश्चन धर्मामध्ये पोप आहे जे व्हाईट रोब घालतात. हा जो अँटन लेवी होता तो ब्लॅक कोट घालायचा म्हणून त्याला ब्लॅक पोप म्हणतात. त्याने सॅटॅनिक टेम्पलची स्थापना केली टेक्सासमध्ये. बनवलं. येस. आणि ही वॉज द फाउंडर ऑफ मॉडर्न एज सॅटॅनिझम.